तुम्ही कधी विचार केलाय दिवाळी आपण साजरी करतो कारण राम अयोध्येला परत आले होते, मग ऐन पूजेच्या दिवशी आपण रामाची पूजा सोडून लक्ष्मी आणि गणपतीची पूजा का करतो? यामागचं खरं कारण 99% लोकांना माहीत नाही. चला आज जाणून घेऊया. दिवाळी आणि रामाचा संबंध अगदी अतूट आहे हे खरं आहे. 14 वर्षांचा वनवास संपवून रावणाचा वध करून ज्या दिवशी श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण अयोध्येला परतले, त्या दिवशी अयोध्यावासियांनी दिव्यांची आरास करून त्यांचं स्वागत केलं. तो दिवस होता अश्विन महिन्यातील अमावस्येचा. हा झाला दिवाळीच्या उत्सवाचा भाग म्हणजे सेलिब्रेशनचा. पण थांबा, कहाणीत एक मोठा ट्विस्ट आहे. याच अश्विन अमावस्येला इतिहासात अजून एक मोठी घटना घडली होती. ती म्हणजे समुद्रमंथन. जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केलं तेव्हा त्यातून 14 रत्न बाहेर आली. आणि याच अश्विन अमावस्येच्या दिवशी समुद्रातून स्वतः देवी लक्ष्मी प्रगट झाल्या होत्या. म्हणजेच हा दिवस देवी लक्ष्मीचा प्रागट्य दिन किंवा जन्मदिवस आहे. त्यामुळे जरी आपण दिवे लावून रामाच्या आगमनाचा आनंद साजरा करत असलो तरी ती तिथी लक्ष्मीच्या पूजेसाठी सर्वात पवित्र मानली जाते. देवी लक्ष्मी ही धन, समृद्धी आणि वैभवाची देवता आहे. या दिवशी तिची पूजा करून आपण आपल्या घरात सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करतो. दिवाळीची अमावस्या ही 2 मोठ्या घटनांचा संगम आहे. 1 रामाच्या आगमनाचा आनंदोत्सव आणि 2 देवी लक्ष्मीच्या प्रागट्य दिनाचा मंगलप्रसंग. म्हणून आपण दिवे लावून रामाचं स्वागत करतो आणि घरात लक्ष्मी गणेशाची पूजा करून समृद्धीसाठी प्रार्थना करतो. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर आता तुम्हाला कळलं असेल की दिवाळीत आपण रामाची पूजा सोडून लक्ष्मीपूजन का करतो. ही माहिती तुम्हाला नवीन वाटली का? कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्की सांगा. आणि अशाच रंजक माहितीसाठी